सो रिझर्वेशन आजचा आपला टॉपिक आहे रिझर्वेशन आरक्षण. मी आज तुम्हाला 3 क्वेश्चन्सचा आन्सर देणार आहे. फर्स्ट थिंग, इंडियामध्ये कोणत्या कोणत्या टाईपचं रिझर्वेशन आहे, ठीक आहे. सेकंड थिंग, कुणाला रिझर्वेशन इंडियामध्ये दिलं जातं. आणि थर्ड थिंग की हिस्ट्री ऑफ रिझर्वेशन काय, म्हणजेच रिझर्वेशन का दिलं जातं. हिस्ट्री नाही म्हणता येणार आपल्याला, ॲक्च्युली रिझर्वेशन का बरं दिलं जातं, का द्यायचं ते रिझन काय. सो लेट्स कम टू फर्स्ट. ओके, फर्स्ट इज कोणत्या 2 टाईपचं रिझर्वेशन आहे. फर्स्ट आहे वर्टिकल रिझर्वेशन, सेकंड आहे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. वर्टिकल रिझर्वेशन मीन्स व्हॉट, असं रिझर्वेशन अशा लोकांना दिलं जातं जे सोशली बॅकवर्ड आहेत. फर्स्ट सोशली प्लस इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे, प्लस एज्युकेशनली बॅकवर्ड आहे. हे तिन्ही पण क्रायटेरिया जर का तुम्ही सॅटिस्फाय करत असाल तर मग तुम्हाला वर्टिकल रिझर्वेशन भेटतं. आता वर्टिकल रिझर्वेशनचं एक्झाम्पल द्यायला झालं तर इंडियामध्ये जे आहे ते ठीक आहे, सगळ्यात पहिले दिलं जातं ओबीसीजला रिझर्वेशन. पहिले म्हणजे 20 सगळ्यात जास्त पर्सेंट, 27% रिझर्वेशन जे आहे ते ओबीसीजला दिलं जातं. ओके, देन येतं ओबीसी मीन्स अदर बॅकवर्ड क्लासेस जे क्लासिफाय केलेले आहेत ते. देन नेक्स्ट आहे एससी मीन्स स्केड्यूल कास्टला रिझर्वेशन दिलं जातं 15%, आणि स्केड्यूल ट्राईब्सला दिलं जातं 7.5%. आता न्यू आलेलं आहे EWSला, त्यांना वेगळं दिलं जातं. ते मी याच्यामध्ये कन्सिडर नाही करत आहे. ओके, बिकॉज तो एक खूप वेगळा मुद्दा आहे, तो मी वेगळ्या व्हिडिओमध्ये कव्हर करेल, आणि खूप वेगळे त्याचे केस लॉज आहेत, खूप वेगळे प्रोव्हिजन्स आहेत. ओके, सो हे झालं वर्टिकल रिझर्वेशन जे स्केड्यूल कास्ट, स्केड्यूल ट्राईब्स आणि अदर बॅकवर्ड क्लासेसला दिलं जातं. ओके, आता हे रिझर्वेशन का दिलं जातं, कारण का त्यांच्यावर हिस्टॉरिकली इनजस्टिस झालेलं आहे असं मानलं जातं, आणि त्यांनी जे सोशली जे काही फेस केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांची आजची इकॉनॉमिक कंडिशन आणि सोशल कंडिशन आणि एज्युकेशनली ते बॅकवर्ड आहे असं ते समजलं जातं. आता लेट्स कम टू हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. हॉरिझॉन्टल रिझर्वेशन मीन्स असं रिझर्वेशन जे वुमेन्सला दिलं जातं, डिसेबल्ड पर्सनला और डिफरंटली एबल्ड पर्सन्सला दिलं जातं, किंवा मग एक्स सर्व्हिसमॅनला दिलं जातं, किंवा मग ट्रान्सजेंडरला जे दिलं जातं ते आहे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. फर्स्ट 2 क्वेश्चन संपले. आता थर्ड क्वेश्चन इज रिझर्वेशन का दिलं जातं, द मोस्ट कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन. ओके, सो फर्स्ट थिंग, रिझर्वेशन देण्यामागचं कारण आहे हिस्टॉरिकल इनजस्टिस. म्हणजेच की मेडिवल टाईम्समध्ये हिस्ट्रीमध्ये असं होतं की वर्णा सिस्टीम होती क्लासिफाय केलेली. त्याच्यामध्ये 4 वर्णास जे आहे ते क्लासिफाय केले होते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ओके, मग आता स्टार्टिंगला जी वर्णा सिस्टीम होती ती रिजिड नव्हती, ती फ्लेक्सिबल होती. म्हणजे लोक शिफ्ट करत होते अकॉर्डिंग टू द स्किल्स, अकॉर्डिंग टू द ॲबिलिटी टू डू वर्क, ते तेव्हा शिफ्ट करत होते. बट विथ द टाईम स्पॅन ही जी वर्णा सिस्टीम होती ही स्ट्रिक्ट होत गेली, आणि ती इतकी स्ट्रिक्ट होत गेली की तुम्ही तुमचं ऑक्युपेशन चेंज नाही करू शकत. तुमच्या बर्थपासूनच तुमचं ऑक्युपेशन ठरत गेलं. पण स्टार्टिंगला हे असं नव्हतं. पहिले कास्ट सिस्टीम होती त्याचंच ट्रान्सफॉर्मेशन, पहिले वर्णा सिस्टीम होती त्याचंच ट्रान्सफॉर्मेशन कास्ट सिस्टीममध्ये झालं, आणि असं ते रिजिड होत गेलं. मग रिजिड राहिल्यामुळे ते सोशली जे आहे ते समाजामधनं ढकलले गेलेले किंवा मग साईडला काढलेले असं होत गेलं ते विथ द टाईम स्पॅन. सो मग सोशली जे बॅकवर्ड राहिले तेच आज पण इकॉनॉमिकली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे, बिकॉज ऑफ द सिस्टम दॅट एक्झिस्टेड इन इंडिया. ओके, म्हणून त्यांना रिझर्वेशन दिलं जातं. ओके, आता याच्याबद्दल तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर मग मला नक्की विचारा कमेंट सेक्शनमध्ये. मला नक्की अजून काही बरेचसे टॉपिक्स आहे अजून रिझर्वेशनच्या रिलेटेड, की का दिलं जातं, कसं दिलं जातं, देन अजून कुणाला दिलं जातं, गेलं पाहिजे की नाही, आणि देन प्रत्येक स्टेटचं वेगवेगळं रिझर्वेशन आहे. जसं महाराष्ट्रामध्ये मराठा रिझर्वेशन पण दिलं जातं, सो आणि बाकीच्या पण स्टेट्समध्ये दिलं जातं. तामिळनाडूमध्ये 69% रिझर्वेशन दिलं जातं. तर त्याचे काय रिझन्स आहे ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्युअरली कव्हर करेल. आणि असेच अजून नवीन नवीन लीगल अपडेट जाणून घेण्यासाठी मला लाईक, शेअर, फॉलो नक्की करा, आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि येस, तुम्हाला अजून काही याच्याबद्दल माहिती हवी असेल तर मला नक्की सांगा. थँक्यू सो मच.